पुण्यामध्ये, लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन मी ते आले होते की आता सांगितलं होतं सरांनी की IVF करून पण आला, ह्याच्या पुढचं आणखी सर काय देणार, तेच देणार आहे. तर एक प्रकारची मनामध्ये निराशा होती माझ्या की मला मुली का नाही. पण एक शेवटचा चान्स म्हणून मग सरांच्या हॉस्पिटलला भेट झाली त्यावेळेस मी सरांना अक्षरशः रडत बोललो की सर माझं वय 40 आहे आणि हा माझ्या आयुष्यातला आता शेवटचा चान्स आहे आणि मी घेऊ शकत नाही. आता नंतर जर फेल गेलं तर माझ्या आयुष्यात पुन्हा आई होण्याचा चान्स नाही. म्हटल्यानंतर सरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट पण मला दिली आणि ती ट्रीटमेंट सक्सेस झाली. आज मी माझ्या बाळासोबत आहे, मला मुलगा झाला आणि सरांच्या त्या वेळोवेळी ट्रीटमेंटमुळं, सरांच्या मार्गदर्शनामुळं माझं बाळ जन्मल्यानंतर सरांच्या त्यांच्यामध्ये होतं, त्यांच्या नजरेमध्ये 24 तास पाय ठेवलं होतं. माझं बाळ आज 3.5 किलोचं आहे आणि आम्हाला दोन्ही कपलला आई होण्याचा आनंद, आम्हाला बाबा होण्याचा आनंद केवळ या हॉस्पिटल मधून मिळाला. त्याच्यामुळं आता काय बोलावं आणि काय नाही, खूप शब्द कमी आहेत सरांविषयी बोलायला. आणि माझ्या आयुष्यात हा प्रसंग कधीच वाटला नव्हतं. लग्नाला आमच्या 15 वर्ष झाली होती आणि प्रत्येक जण विचारतं की लग्न झाल्यानंतर तुमचे मिस्टर काय करतात, प्रॉपर्टी किती, हे नाही विचारत कोण. पहिला प्रश्न असतो तुम्हाला मुलं किती, आणि या प्रश्नाला मी 15 वर्ष उत्तरित होते. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि प्रत्येक जण म्हणायचं की नाही प्रॉपर्टी काय करायचं, नोकरी काय करायचं, लेकरू नाही काही करायला, धोंडा हो कोण ना हो, मुलगा हो मुलगी हो, काहीतरी असं. पण ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आता जर मला कुणी विचारलं हा मला एक मुलगा आहे आणि मला हा गुण त्या बिराजदार हॉस्पिटल मधून आलेला आहे. आपण प्रवास करून येतो, लांबून येतो, इथं असल्यानंतर लवकर नंबर लागत नाही, वेळ खर्च जातो, पैसा जातो. आमच्या नंतर थांबावं तुमचं नंतर कुठे आहे, थांबा मी 1 मिनिटात आले, थांबा तुम्हाला सांगते की आपली किती जरी हॅरेसमेंट होणार असली ना तर तरी इथून जाणारा जो आनंद आहे, आज माझी 15 वर्षाची प्रतीक्षा इथं पूर्ण संपली. त्याच्यामुळं मी सरांविषयी, मॅडमविषयी, सरांविषयी, सुवर्णाविषयी जितकं काही बोललं ना तेवढं मला खूप कमी आहे. मला हा आनंद मिळणं शक्यच नव्हतं. पण हे इथं आल्यानंतर सक्सेस झालं. सरांचे वेळोवेळी मिळाले मार्गदर्शन आणि त्याही गोष्टी फॉलो करत असताना माझ्या मिस्टरांचं मिळालं मार्गदर्शन. आणि हे जे आज जोडपं तुम्हाला इथं दिसतंय, ह्या जोडपं सर जे म्हणाले ना मुलीचं वजन कमी आहे ते सुद्धा इथंच राहिलेले. आज 1.5 महिना म्हणजे मला वाटतं 2021 ला सुद्धा हिला मुलगी झाल्यानंतर 1.5 महिन्याची मुलगी इथं होती. कारण हिचं वाढतं वजन, हिच्या वजनाविषयी मी सांगायची गरज नाही कारण माझं पण वाढलं वजन होतं, मलाही बीपीचा त्रास होता आणि अशामध्ये मला प्रेग्नेन्सी राहील का नाही गॅरंटी मलाच नव्हती. पण प्रेग्नेन्सी राहिली, शेवटपर्यंत 9 महिने व्यवस्थित पूर्ण गेले आणि आज आम्ही आमच्या बाळासोबत आहे. त्याच्यामुळे हा स्वर्गीय आनंद जो आहे ना तो कुठंच नाही. आपली होती निराशा, सगळंच होते की बाई पैसा चाललाय, असं व्हायलंय तसं व्हायलंय, पण आपल्या आयुष्यातली खरी संपत्ती आपण नंतर इथून घेऊन जातो. फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवावे आणि सरांवर किंवा मॅडमवर जे काही ट्रीटमेंट देतील त्याच्यावर आपण नकारात्मक न बोलता जे आहे ते सकारात्मक घेऊन, जे आहे ते जे सर आपल्याला सांगतील त्या फक्त गोष्टी आपण ऐकणार. आणि मुलंच नाहीत म्हणत की डॉक्टर म्हणजे देवाचा सांगितलं ना देवरूपी डॉक्टर म्हणून, ते खरंच आहे. हे मला शक्यच नव्हतं. आणि आपण बाळ व्हावं म्हणून कुणी काय सांगतं हे करा ते करा, आयुर्वेदिक करा, देवाचं करा, धर्माचं करा, ते सगळं करून बसल्यानंतर माझ्या आयुष्यातला हा शेवटचा पर्याय होता. तो पर्याय माझा पूर्णपणे सक्सेस झाला. आज मी माझ्या बाळासोबत, माझे मिस्टर, माझी बहीण, माझी भाऊजी यांनी सुद्धा इथंच ट्रीटमेंट घेतलेली आणि ह्याच्या बाळासाठी सुद्धा स्वतः सरांनी महालक्ष्मीच्या सणामध्ये केवळ बाळासाठी सरांनी त्या तुमचं तेव्हा कोणतंही नाही सुचलं तिथे बसून ह्याच्या बाळासाठी तिथे बसून सरांनी जेवण केलं, पण घरी नाही गेले. त्यांनी सुद्धा ह्याचा अनुभव सांगितले. माझी बहीणच आहे.